अरे बापरे, तुम्ही नाही धड करतो मी आहे का मी एवढं धडकून नाही देत. चला माझ्या विश्वास नाही राहिला. आहे काय पण काही नाही आहे, चॉकलेट आहे. आवडतं का तुला चॉकलेट? चॉकलेट आवडतं? तर मोठ्यात म्हणायचं. वाढदिवसाचं काहीतरी असं बघा ना मग काय. वाव, काय वाटतं विशंभर? कसं काय रे? काय याला काय म्हणते? काही ते अतिशय सुंदर डेकोरेशन केलंय. कसं वाटतं तुला? मला अतिशय छान वाटतंय. ही संकल्पना कोणाची आहे याचा शोध लावा लागेल आधी. शोध लावून काय करायचं? संकल्पना मयुरी, शिवराज आणि मंगेश शेठ यांची असावी. माझी आई पण येत आहे. माझी आई पहिल्यांदाच ही गोष्ट पाहत असेल. मी तर फोटोग्राफर असल्यामुळं मी बऱ्याच ठिकाणी बघत असतो. शिवराज आहे, मंगेश आहे, शिवराज आहे, साक्षी मंगेश आहे, आहे, आकांक्षा आकांक्षा सॉरी आकांक्षा आहे. ही माझी आई आहे. ही कोणी पोरगी? ही मयुरी आहे आणि मी. अतिशय सुंदर डेकोरेशन केलं. तुम्हाला 10 पैकी आपण 10 गुण देऊ. 10च्या वर जर पण गुण असेल ते मी तुम्हाला देऊ. म्हणजे 5 स्टार रेटिंग तुम्हाला आम्ही दिलेली आहे. अतिशय छान आहे, अतिशय छान आहे. छान डेकोरेशन केलं. कसं वाटतं आता? काय आता एकदम मस्त वाटतंय मला. म्हणजे मी तुझ्या कधी भावना वाढदिवस कशा? साजरा केला नाही. आज पहिली वेळेसच लग्नानंतर हा माझा पहिला वाढदिवस असेल की इतका छान म्हणजे डेकोरेशन करून साजरे करते. खूप छान आहे. बरं वाटतं? केकही अतिशय सुंदर आहे. V100 बऱ्याच लोकांना वाटतं की हे V100 काय आहे. V100 V100 म्हणजे विश्वंभर माझं नाव आहे. आणि 100 यासाठी आहे की मी कोणतंही काम 100% पूर्ण करतो. हाय, आज त्या 100चं मी तुम्हाला महत्व सांगतो की ते 100 काय आहे. म्हणजे कोणतंही काम हाती घेतल्यानंतर मी ते 100% पूर्ण करतो. त्यामुळं त्याला V100 असं नाव दिलेलं आहे. तू आणि तुझं ब्लॉगचं नाव सुद्धा V100च. माझ्या युट्यूब चॅनलला V100 म्हणजे V100 या नावानेच माझं चॅनल आहे. तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या सर्वांना माझ्या वाढदिवसानिमित्त ही नम्रतेची विनंती. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता बसू. केक कापला नाही मी. बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला सांगितलं की मी केक आतापर्यंत कापला नाही. पण आता माझं लग्न झालं 5 मेला आणि माझ्या बायकोची इच्छा असेल तर तिची इच्छा मी मोडू शकत नाही. मी नक्कीच या केक कापणार आहे. पाहुणे रावळे येते. माझी आई बाजूला. आई, तुम्ही विश्वंभरचा बर्थडे आज सकाळपासूनच तुम्ही मांजरगाव येथे कार्यक्रमाला गेला. तिथे छोट्याल्या मुलांना वही वाटप, पेन वाटप आणि तिथली सरांनीही खूप मोठं कौतुक केलं. कारण की आजपर्यंत आम्ही असा आगळा वेगळा कार्यक्रम बघितला नाही. आणि तुम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एक गोरगरीब मुलांना काहीतरी दिलं. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात पार्टी वगैरे सगळ्या गोष्टी करतो. परंतु तुम्ही त्या गोष्टी न करता कुठेतरी एक छोट्या मुलांना काहीतरी वाटप केलं. काय होतं, आपला महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. ग्रामीण भागामध्ये मुलांना सरांनी सांगितलं की तिथे पेन मिळत नाही, पेन्सिल मिळत नाही, अशा अडचणी असतात. तर हा कार्यक्रम विश्वंभरच्या जन्मदिवसानिमित्त तुम्ही आगळा वेगळा, तुम्हीही त्या कार्यक्रमाला हजर होता. तुम्हाला कसं वाटलं आज सकाळपासूनच विश्वंभरचा जन्मदिवस? आजच्या 24 वर्ष तुम्हाला जन्मदिवस काय असतो, वाढदिवस काय असतो हे काही माहिती नाही. ग्रामीण भागात तुम्हाला शेती करावी लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर त्या अनुषंगाने आजचा दिवस तुम्हाला कसा वाटतो? मला चांगलं वाटतं. आज हे सगळं बघितलं तुम्ही, एक नवीनच होतं ना तुमच्यासाठी. असं कधी बघितलं का तुम्ही? नाही बघितलं? नाही बघितलं. तुमच्या डोळ्याला पाणी आलं, अश्रू आले आईच्या डोळ्यातून. कारण की तुमच्यासारख्या ज्या ग्रामीण भागातील महिला असतात
खूप कष्ट करून तुम्ही एवढं विश्वंभरला शिकवलं, मोठं केलं. रडू नका आई, आपला हा दिवस छानच आहे आजचा, त्याचा जन्मदिवस आहे आणि तोही खूप छान कार्यक्रम करतो, काम करतो. कधीही कोणाला दुखवायचं काम तो कधी करत नाही. चांगल्या प्रकारेच त्याची इच्छा असते कुठंतरी काहीतरी करण्याची. नवीन संकल्पना घेऊन आम्ही आमच्यासोबत तो काम करतो आणि आज त्याचा जन्मदिवस खूप छान प्रकारे तुमच्या याच्यात राहून विशेष गावाकडील आजोबा आजी नाही आहे, वहिनी भाऊ नाही आहे, बाबा पंढरीच्या वारीला गेला आहे, परंतु तुम्ही हा खूप छान योग जुळून आणला. याचं कौतुक खरंच मोठं आहे. मयुरीचं आहे, शिवराजचं आहे, मंगेश शेठचं आहे, आकांक्षाचं आहे. तुमच्या भावना छान प्रकारे आशीर्वाद तुम्ही विश्वंभरला दिला आहे आई. स्वयंपाक पण छान केला त्याच्यासाठी. जेवणासाठी काय बनवलं त्याच्यासाठी? वरणपोळी भात. हो का? तर मित्रांनो, अशा प्रकारे विश्वंभरचा हा वाढदिवस छान प्रकारे साजरा येथे आपण करत आहोत. चला, 300 ब्लॉग्स. ही आमची प्रियांशी आहे बघा तुम्ही. आणि तिचा मी कधी केक कापत नाही आणि मी हा केक सुद्धा तिच्या हातानेच कट करणार आहे. आणि मी केक खरंच कधी कापत नाही, पण इतकं डेकोरेशन केलं, सगळ्या काही गोष्टी केल्या, अतिशय आनंद होतोय मला पण. आणि या सगळं माझी आई पण इथे बघायला, माझे वडील आहे, माझे वडील पंढरीच्या वारीला गेलेले आहेत आणि आजोबा ते आहे. आता घरी आम्ही त्यांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. पण आता केक कट करायचा कार्यक्रम आहे. तो केक आम्ही प्रियांशीच्या हातानेच करू, कारण मी कधीच केक कापलेला नाही आणि तो कापणारही नाही. सकाळपासून धावपळी मांजरगावला कार्यक्रम आणि सगळ्या गोष्टी. तर कसं वाटला प्रोग्राम ह्या त्या सगळ्या गोष्टी? आणि छोट्या छोट्या मुलांना आपण काहीतरी देतो, तर त्या देण्यामागचा आनंद जगा वेगळा. आणि तुला कसं म्हणजे आजचं वाटलं सगळ्या शाळेत सगळ्या गोष्टीबद्दल? म्हणजे माझा वाढदिवस मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन वस्तू घेऊन साजरा करत असतो. या वर्षी म्हणजे मागच्या वेळेस मी माझा वाढदिवस होता त्यावेळेस मी माझी 4 व्हीलर घेतली स्विफ्टची, आणि त्याच्या मागचा बर्थडे होता त्यावेळेस कॅमेरा घेतला. म्हणजे अशा प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी काहीतरी गिफ्ट घेत असतो. माझा स्वतःलाच घेत असतो आणि माझ्या फॅमिलीला त्यामध्ये इन्व्हॉल्व करत असतो. आणि यावर्षी मी बर्थडे न साजरा करता म्हणजे शाळेमध्ये एक आम्ही वह्या, पुस्तकं, पेन हे वाटप केलं. आणि मला आतापर्यंतच्या सगळ्यात बर्थडेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला बर्थडे हा माझा आज पहिला बर्थडे असेल. मी सांगितलंच अगोदर याच्या अगोदर की सगळ्यात महत्त्वाचा बर्थडे मला हा आजचा आहे आणि माझा पहिला बर्थडे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केक मी कधीच कट केला नाही आणि करणारही नाही, कारण आयुष्यामध्ये आपलं 1 वर्ष कमी होत चालतं आणि प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये माणसाने आपल्या इच्छा आकांक्षा काय असतात आणि आपल्या आई वडिलांसोबतच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, आनंद साजरा केला पाहिजे. या आनंदासाठी आज माझे वडील इथं नाहीये, ते पंढरपूरच्या वारीला गेले आहेत, पण माझी आई आहे. आमच्या मित्र मंगेश यांची आई पण आहे, आमच्या आकांक्षा ताई आहेत, त्यांच्या पण आई इथं आलेल्या आहेत. सहपरिवार आम्ही सगळं या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत. पण केक हा आमच्या प्रियांशीच्या हातानेच आम्ही कट करणार आहोत. काप केक वळून हा ओळ ओळत असते.